बोल बिंदास. नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या बोला बिंदास कार्यक्रमात मी किशोर नाईक गावकर आपलं स्वागत करतो. बोला बिंदास या कार्यक्रमातून वेगवेगळ्या विषयावरती मान्यवरांना बिंदास्त बोलण्याची संधी गोवन वार्ता लाईव्ह या कार्यक्रमाद्वारे देते. आज आपण अशाच एका व्यक्तीशी बोलणार आहोत. अशाच एका व्यक्तीशी संवाद साधणार आहोत. अशाच एका व्यक्तीशी बिंदास्त बोलणार आहोत. ही व्यक्ती आहे कॅप्टन विरिएतो फर्नांडिस. कॅप्टन, मी स्वागत करतो तुमचं गोवन वार्ता लाईव्हच्या या बोला बिंदास कार्यक्रमात. सुरुवातीला थँक्यू थँक्यू. कॅप्टन विरिएतो फर्नांडिस यांच्याबद्दल थोडक्यात माहिती देतो. कॅप्टन विरिएतो फर्नांडिस हे माजी नौदल अधिकारी आहेत. नौदलामध्ये ते कामाला होते. गोव्याचे सुपुत्र आहेत. गेली 26 वर्षे देशाची सेवा करून आज ते गोवाची सेवा करण्यासाठी गोव्यात कार्यरत आहेत. गोव्याचं रक्षण करण्यासाठी, भावी पिढीसाठी गोवा सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी पूर्णतः स्वतःला झोकून दिलेला आहे. गोयचो आवाज या संघटनेचे ते निमंत्रक आहेत आणि या संघटनेद्वारे वेगवेगळ्या विषयावर जनजागृती करण्याचं काम ते सातत्याने करत आहेत. कॅप्टन विरिएतो फर्नांडिस यांनी 1999च्या कारगिल युद्धात सहभाग घेतला होता आणि या युद्धात त्यांनी सहभाग घेतल्यामुळे त्यांना विजय स्टार या पदकानं सन्मानही करण्यात आला होता. कॅप्टन विरिएतो फर्नांडिस यांनी सुरुवातीला सेंट क्लेरा हायस्कूलमध्ये त्यांचं शिक्षण झालं प्राथमिक. त्याच्यानंतर पणजीतल्या डॉन बॉस्को हायस्कूलमध्ये त्यांचं शिक्षण झालं. त्याच्यानंतर गोवा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर ते नौदलात रुजू झाले. 1993 मध्ये नौदलात रुजू झाल्यानंतर त्यांनी मरीन इंजिनिअरिंगची पदवीही प्राप्त केली. त्याच्यानंतर एरोनॉटिक स्पेशलायझेशन हा अभ्यासक्रमही त्यांनी पूर्ण केला. या व्यतिरिक्त वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळा अनुभव त्यांनी प्राप्त केलेला आहे. वेगवेगळ्या विषयावर त्यांनी अभ्यास केलेला आहे. 26 वर्ष त्यांनी नौदलात देशसेवा केली आहे. आपल्या गोव्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. आपण नेहमीच म्हणतो की गोवेकर हे कुठेच लष्करात किंवा नौदलात नसतात. तसं नाही आहे. खूप गोवेकर लष्करात, नौदलात, सेनेत कामाला आहेत. फक्त त्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. हे आपलं दुर्दैव आहे आणि त्याच्यातलेच एक म्हणजे आपले कॅप्टन विरिएतो. कॅप्टन विरिएतो हे सध्या मुरगाव तालुक्यातील चिखली येथे राहतात आणि गोयचो आवाज या संघटनेच्या माध्यमाने गोव्याला भेडसावणाऱ्या वेगवेगळ्या विषयावर ते जनजागृती करतात. जेव्हा कॅप्टन विरिएतो यांना 2021 रिजनल प्लॅन याची माहिती मिळाली आणि कशा पद्धतीनं गोवा उद्ध्वस्त करण्याचा डाव या वेगवेगळ्या लोकांनी आखला आहे, त्यामुळे त्यानंतर ते अस्वस्थ झाले की त्यांना वाटलं की आरपी 2021 जर प्रत्यक्ष आला तर भावी पिढीसाठी गोवा हा अस्तित्वातच राहणार नाही. या अस्वस्थतेतून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली आणि ते गोव्यात दाखल झाले आपल्या भूमीच्या रक्षणासाठी. त्यापूर्वी एक गोष्ट मला इथे सांगायची आहे, ती म्हणजे अंदमान निकोबार येथे डिसेंबर 2004 मध्ये जी सुनामी झाली, त्या सुनामी ते बचावले आणि त्यांना असं वाटलं की कदाचित देवानं आपल्या वाचवलं आहे ते आपल्या गोव्याचं रक्षण करण्यासाठी, आपली गोव्याची सेवा करण्यासाठी. आणि त्यानंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन ते आपल्या मायभूमीत परतले आणि आज त्यांनी पूर्णतः स्वतःला या कार्यात झोकून दिलेलं आहे. मी स्वागत करतो कॅप्टन विरिएतो फर्नांडिस यांचं. आज एका महत्वाच्या विषयावरती गोयचा आवाज मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहे आणि तो विषय म्हणजे कोळसा. कोळसा प्रदूषणाचा विषय जो आहे तो गोव्यात अत्यंत महत्वाचा आहे. दुसरी गोष्ट, ज्या पद्धतीनं आज 3 प्रकल्प जे होऊ घातले आहेत गोव्यात, त्याच्यात मोले अभयारण्यातनं रेल्वेचं दुपदरीकरण, त्याच्याबरोबर विजेची वीज लाईन त्या ठिकाणी घातली जाणार आहे आणि त्याचबरोबर आणखी एक प्रकल्प तिकडे आहे तो नॅशनल हायवेचं विस्तारीकरण. हे तिन्ही प्रकल्प या अभयारण्यातून जाणार आहेत आणि सर्वात महत्वाची म्हणजे रेल्वेचे जो दुपदरीकरण जो प्रकल्प आहे तो प्रामुख्याने कोळसा वाहतुकीसाठी आहे आणि हीच गोष्ट आज ही संघटना गावोगावी जाऊन लोकांना सांगत आहे की जर हे प्रकल्प आले तर कशा पद्धतीनं गोव्याच्या अस्तित्वासाठी ती धोकादायक ठरू शकतायत. दुर्दैवानं हे आंदोलन जे आहे ते आंदोलन फक्त दक्षिण गोव्यापुरती मर्यादित राहिले. उत्तर गोव्यात अजून लोक जागे झालेले नाहीत
उत्तर गोव्याच्या लोकांना वाटतं की तो दक्षिणेचा विषय आहे, पण त्यांना ठाऊक नाही की हा विषय हा संपूर्ण राज्याला व्यापणार आहे आणि संपूर्ण राज्यासाठी धोकादायक ठरू शकणार आहे. तर आज याच विषयावरती आम्ही सविस्तरपणे कॅप्टन विरिएतो फर्नांडिस यांच्याकडे बोलणार आहोत. कॅप्टन, सर्वात प्रथम मी स्वागत करतो तुमचं या बोला बिंदास कार्यक्रमात. बोला बिंदास इज अ फोरम वेअर यू कॅन स्पीक फ्रीली विदाउट एनी हिंड्रन्स इन द इंटरेस्ट ऑफ द स्टेट. गोवन वार्ता लाईव्ह हे गोव्याचं रक्षण करण्यासाठी, गोव्याचे वेगवेगळे विषय चर्चेला घेण्यासाठी सुरू होणार आहे. येत्या दिवाळीला आम्ही आमचं हे चॅनल लॉन्च होणार आहे. पण तत्पूर्वी या चॅनलच्या माध्यमानं वेगवेगळे विषय घेऊन आम्ही ऑलरेडी लोकांपर्यंत पोहोचलो आहोत आणि आम्हाला खूप आनंद होत आहे की आज तुमच्यासारखे मान्यवर आमच्या या फोरमवर या चर्चेत भाग घेत आहेत. तर कॅप्टन, आता आपण सरळ सुरुवात करू या चर्चेला. आय जस्ट वॉन्ट टू आस्क यू व्हॉट दिस 3 प्रोजेक्ट्स आर. हे 3 जे प्रकल्प आहेत जे होऊ घातले आहेत, एक म्हणजे डबल ट्रेकिंग, दुसरा एक्सपान्शन ऑफ नॅशनल हायवे आणि तिसरा आहे ते तमनार ट्रान्समिशन पॉवर लाईन. हे 3 प्रकल्प गोव्यात का येत आहेत, म्हणजे गोव्याला त्याचा नेमका काय फायदा आहे? व्हॉट इज द बेनिफिट ऑफ दिस प्रोजेक्ट टू गोवा अँड व्हाय दिस प्रोजेक्ट्स आर बीन ब्रॉट इन गोवा? फर्स्ट ऑफ ऑल, देव बरे करू आणि ऑल द व्हेरी बेस्ट फॉर द लॉन्च ऑफ द चॅनल. आणि आय एम शुअर इट विल बिकम द नंबर 1 चॅनल in India. Thank you. Coming to the issue, out of the 3 projects, ye दोन पय असा, double tracking आणि expansion of national, they are interlinked along with the nationalization of rivers जे 2016 झाले. So whatever research we have done and all the documents जे RTI आमका मेवल्ले असा, they are all pointing towards transportation of coal through Goa for industries. आमच्याकडे the list असा, industries based in Karnataka and Maharashtra. So it is of absolutely no benefit to Goa. आणि third project पे असा, Mole, the transmission line which is passing through Mole. As per our records, documents and assertion made by late Chief Minister Shri Parrikar and plus present power minister, we are already getting 1000 megawatts of power आमका already येता आणि फक्त 650 megawatts यूज जाता. श्री पर्रीकारान सांगुल्ले 2000 पहिली की आमच्याकडे तो एडिशनल असा 350 मेगावॉट पॉवर तो तर आम्ही विकलो इंडस्ट्रीज और टू अदर स्टेट्स, वी विल जनरेट रेव्हेन्यू आणि चार्ज पर युनिट जो आम्ही गोंयकार जे फारीक करता तो charge can come down, it will benefit the people. So his thinking was very good and he was very clear about it. आता suddenly, why सरकार suddenly म्हणता there is a shortage आणि आमच्याकडे figures असा which subsequently, if you allow me, I will give you exactly figures. तर काल पय power minister an figure दिला saying that white paper is completely wrong, completely misleading. He doesn't know that we are already having the figures. That it is for domestic use. त्यांनी चुकीची माहिती लोकांपर्यंत दिली आहे. व्हाईट पेपर म्हणजे श्वेतपत्रिका, ज्या श्वेतपत्रिकेवरती लोक विश्वास ठेवणार त्या श्वेतपत्रिकेतूनच त्यांनी चुकीची माहिती दिली असं आपलं म्हणणं आहे. मीन्स इफ ऍज अ बीइंग अ पॉवर मिनिस्टर we have to see that a white paper, that means you cannot give wrong information in that white paper, and you are making an allegation that he has given a wrong information. Wrong information. It is not a white paper, it is a black paper actually, because as per our record obtained from government, domestic use पे असा ते तुम्ही आणि आम्ही घरांनी यूज करता is approximately 26 to 27%. Industries are using 65 to 66% on record. आणि ये पे public lighting, street lighting आणि some for agriculture pumps and all, that comes to just 7 to 8%. Now he is justifying saying that this electricity is required because domestic users are requiring. ती एक सारखी फोट. The figure is industries require 65 to 65. He can come on debate and counter us
We are having facts and figures. Secondly, when 350 megawatts power is additional, that means over 30% power is amka additional asa. Then why is he doing this? What is the pressure? And he wants this to bring this PPP, public private partnership. G, now it looks like it is private पैसे partnership आणि काय ना. Why they are forcing this project on public? Why they are, see, now with this white paper he want to show that all these things what they are doing is for a common people. हे जे काय सगळं जे काय चाललंय, जे प्रकल्प आणले जात आहेत ते सर्वसामान्य गोयकरांसाठी आहे असं एक चित्र निर्माण केलं जात आहे आणि या प्रकल्पांना मान्यता दिली जाते, या प्रकल्पांचा पुरस्कार केला जातोय. पण प्रत्यक्षात जर आपण बघितलं तर त्या प्रकल्पांचा सामान्य लोकांशी काही एक संबंध नाही. हे कुणातरी उद्योजकांचं भलं करण्यासाठी, कुणातरी उद्योजकांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी हे सगळं सुरू आहे. आता वीज मंत्र्यांनी एक स्टेटमेंट केला होता मागे की तुम्हाला जर हे प्रकल्प नको असतील तर तुम्ही लाईट वापरू नका. डोंट यूज इलेक्ट्रिसिटी इफ यू डोंट वॉन्ट दिस प्रोजेक्ट. आता हे असं जे काही विधानं केली जात आहेत मंत्र्यांकडनं, ती कितपत योग्य आहे? म्हणजे आर दे टेकिंग पीपल फॉर अ राईड? इट्स अ व्हेरी एरोगंट स्टेटमेंट, व्हेरी एरोगंट. आमका खबर असा की ही इज अ लिटल एरोगंट, बट you are in public service, you are in public life, you have to be humble. आणि saying that it is तू यूज करिनाका, this is the biggest misleading statement, because वो कोळसा जो येता, there are two types of coal, thermal coal and coking coal. The coal which is coming is coking coal and very slight percentage is thermal. So coking coal is coming, फक्त ते स्टील प्लांट असा. देर आर होल लॉट ऑफ स्टील प्लांट आमच्याकडे लिस्ट असा इन कर्नाटका अँड सम आर इन महाराष्ट्र. सो नाव वेन यू से कोल येना जाल्यार इलेक्ट्रिसिटी मेळचे ना इज अ व्हेरी एरोगंट अँड थ्रेटनिंग स्टेटमेंट, बिकॉज आमची पळय लायट येता दॅट इज फ्रॉम द नॅशनल ग्रीड. दिस इज द शेअर ऑफ गोवा. Our minister is not doing us a favor, government is not doing us a favor. This is the birthright, this is the share of Goa through the national grid. Whereas this coal is going for industries. So this is a misleading statement by him. कॅप्टन, आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे रिगार्डिंग नॅशनलायझेशन ऑफ रिव्हर्स. नद्यांचं राष्ट्रीयकरण या विषयावरती गोयचा आवाज तसेच वेगवेगळ्या संघटनांनी आतापर्यंत खूप आवाज केला. राजकीय पक्षही त्या आंदोलनात होते. गोवा फॉरवर्ड सारखा पक्ष त्या आंदोलनात होता, पण तोच पक्ष मग नंतर सत्तेत सहभागी झाला. भाजपा बरोबर त्यांनी सत्ता भोगली, पण आज त्यांचा आवाजच नाहीये. म्हणजे तो नॅशनलायझेशन ऑफ रिव्हर्स हा विषय संपलाय का? इज इट true that nationalization of rivers issue is being solved? What is the exact relation of nationalization of rivers to this coal transportation? Yeah, see, this nationalization of rivers zalle in end November 2016, just 3-4 months before assembly election, and this was signed in the night under the chief minister of Shri Lakshmikant Parshekar. He was under pressure. The kashe yes, so rivers should be nationalized. Now, why? There is one letter ji amka RTI मेवल्या dated 18th September 2017, where the Ministry of Shipping is writing directly to Captain of Ports, saying no jetty tabartab banpache at the earliest. Now, when we superimpose the location of these jetties with expansion of national, that solves the mystery ki 136 million tons of coal which is supposed to come to MPT, to handling capacity na MPT kade. So kashe vartele te? Railway chan after expansion can take only about 51 million ton. Road expansion will be some limited capacity. So naturally this nationalization of rivers solves the mystery ki balance coal payasa almost about 70-75% of the million tons, 70-75% of million tons per annum will go through the rivers. So we have already found 3 river already in black and white. ते कितें म्हणटा, to mislead the people, दाखया म्हणटा तुम्ही हे 100 river जे आसा, साल, म्हापसा, कुमरजीवा, जुवारी, मांडवी, हांचे खंय बरयल्लें आसा?
Actually, Mr. Kishore, खंयच नाव बरयल्लें ना. But after nationalization, they have been given numbers. that कशे रस्त्यांक number दिता पळय तशे number दिल्ले आसा. So we found in document that coal is going to be transported through river number 68, river number 111, and river number 27. River number 111 is referring to Zuari. River number 68 refers to Mandvi, and river number 27 refers to Kumarjua. Connect these, it goes to these 9 jetties which are getting connected to the national highways. That is why that expansion is happening. So the अशा history of पद्धतीनं coal going. अशा पद्धतीनं त्यांनी नद्यांना नंबर दिले आहे आणि त्या नंबरावरती यांचा Correct. कारभार सुरू आहे. म्हणजे नद्यांची जर नावं आली तर हो. लोकांना कळेल की बाबा ह्या नदीतनं कोळसा Correct. वाहतूक होईल. सो नंबर देऊन ते सोयीस्करपणे लोकांपासून ही गोष्ट लपवत आहेत. पण कॅप्टन, एक सर्वसामान्य, एक सर्वसाधारण आरोप होतो सरकारकडून नेहमी, की एनजीओ ज्या आहेत गोव्याच्या, त्या एनजीओ वेगवेगळ्या विकास कामांना विरोध करतात, कोर्टात जातात, ही विकास कामे अडवतात. आम्ही तुमचं भलं करण्यासाठी हे प्रकल्प आणत आहोत, पण हे एनजीओ त्याच्यात अडथळा निर्माण करतात. एनजीओ ना विदेशातनं फंडिंग मिळतं, ते कुणाचे तरी एजंट म्हणून काम करतात. इथे त्यांना विकास झालेला नको आहे. ऑल दीज थिंग्स you can hear from government, or you can hear from various political leaders that NGO gets funding from foreign. They are purposely doing this, not to they want that development should be halted. Now, can you tell us what the exact effect of these projects, these 3 projects, major projects, which are planned by the central government and state government is also supporting, what exact that projects will affect on Goa? गोव्यावरती नेमका काय परिणाम होणार आहे या प्रकल्पांचा? पयल्या सुवातेर आमची thousands of years back जे पुर्वज आशिल्ले, the main form of sustenance was agriculture. But as progress went, education and development, or the so-called development, main industries became mining and tourism. The mining because of whatever the Supreme Court order, or even late Shri Parrikar said he has stopped it. But we should not forget की मायनिंगेक लागून खूपशे लोक, हजारांनी न्ही लाखांचे लाख लोक बेनिफिट जाले. तांची फॅमिली वयर सरल्या, तांचे पोट चल्लें, भुरग्यांक एड्युकेशन दिलें, and they came up in life. Now there is a bend. The only industry which is sustaining is continuous tourism, because Goa एक natural beauty असा, beaches, आमची शेतां, दोंगर, भाट, रानां, ते एक्सपिरियन्स करूंक हे देवान दिल्ले गिफ्ट, ते लोक येता, सगळे संवसाराचे लोक येता. Now when you bring coal, आणि हेंचे coal pollution जे जाता because of fine dust, as per the study carried out by the railways itself, the coal dust, the density is very less, and it flies anything between 5 kilometers to 15 kilometers as the train is moving. So म्हणजे हो कोळसो, if it is going by double track, if it is going by road, if it is going by river, so हो कोळसो सगळ्या गोंयांक पावतलो. Not only south, north Goa, because the roads are going through north. So जेन्ना सगळ्या लोकांक कळटले, especially the tourists who want to come to Goa, की Goa is no more clean, it is polluted, आमकां प्रॉब्लेम जातले जशे दिल्ली जाल्ले आसा. दिल्लीचो लोक कित्याक गोंया येता? बिकॉज गोवा इज क्लीन. तांची ते, आमी तर दिल्ली भशेन, हरियाणा भशेन जर पोल्युटेड जाले, आमचे टुरिझम इंडस्ट्री कलेप्स जातली. सो कितले लोक शॅक्स ओनर्स आसा, हॉटेल ओनर्स आसा, धाकटी धाकटी जे च्याची दुकानां आसा, ऑर सप्लायर जे आसा, टॅक्सीवाले आसा, मोटरसायकल, सगळ्यांचे पोट वेतले. So already तुम्ही mining, already there is a ban. Now you're killing tourism also. So Goa will be destroyed just to satisfy the need of transporting coal. जे industries आसा, not only in Goa, it's for Karnataka and Maharashtra. So आमचे सगळे इंडस्ट्रीज काबार कितलेशे unemployment increase जातले. Goa will be destroyed. That is what is the fear. कॅप्टन, आपण जसं म्हटलात की या सगळ्या प्रकल्पांचा गंभीर परिणाम गोव्यावरती होऊ शकतो
आणि या गंभीर परिणामाचा विचार सरकारने करायला पाहिजे की आता तुम्ही सांगितलं की इवन नॅशनल हायवे एक्सपान्शन इज ऑल्सो लिंक्ड विथ दिस कोल ट्रान्सपोर्टेशन थिंग. म्हणजे आपल्याला जे सांगितलं जाते की नाही गोव्याची वाहतूक वाढली आहे, गोव्याच्या वाहतुकीच्या सुरक्षेसाठी हे राष्ट्रीय महामार्गांचं विस्तारीकरण होत आहे, चौपदरीकरण, सहापदरीकरण, मीन्स ऑल दीज थिंग्स आर रिलेटेड टू द इंटरेस्ट ऑफ द कोल बिझनेस, कोल इंडस्ट्रियलिस्ट.